देते की सर्वांनी आपण 5-1 मिनिटं उभं राहायचं आहे. आपल्याला भीमगर्जना घ्यायची आहे. तर सगळ्यांनी शांतते 5 मिनिटं उभं राहायचं आहे. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. जय भीम. न्यायमूर्ती, शिल्परत्न, मुख्यनायक, कायदे पंडित, सुवर्णरत्न, क्रांतीसूर्य, विद्यापती, परमपूज्य बोधिसत्व, बुद्धभूषण, विश्वरत्न, मनु के सारक, बहुजनों के उद्धारक, भारतीय संविधान के निर्माता, महामानव, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता आपण सगळ्यांनी खाली बसून घेऊया. संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे करुणासागर तथागत गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्त्रियांचे क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य जननी जिजाई, रमाई आणि सावित्रीमाई अशा थोर पुरुषांच्या आणि महामातांच्या विचारात प्रथम विनम्र अभिवादन करते आणि ते उपस्थित पाहुण्यांना अवनी संतोष गायकवाडचा मानाचा जय. आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अगदी जल्लोषात साजरी केली जाते. आणि का? ज्या महामानवाने त्यांच्या त्यागाने, यांच्या अथांग परिश्रमाने आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. हजारो वर्षे अंधारात चाचपणाऱ्या आपल्या वंचित पिढ्यांना ज्यांनी प्रकाशाची किरणं दाखवली, त्यांनी गुलामीतून मुक्त केले. हिंदू घोडीद्वारे ज्यांना स्त्रियांना सामाजिक राजकीय न्याय मिळवून दिला. स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा लेणा असलेल्या भारतीय संविधान यांच्या अथांग परिश्रमाने या देशाला लाभला. परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. तुम्ही सांगा ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील का करोडपती होते का गरीब होते? अहो, साधं पुस्तक विकत घेऊन देता येत नव्हतं डॉक्टर बाबासाहेबांना. वाचण्याची आवड आहे पण नाही घेऊन देता येत. एक वेळा स्वतः पैसे द्यायचे पण पोराला पुस्तक आणून द्यायची. आणि हा, परिस्थिती आडवडी आली नाही तिथे. आणि हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात महत्त्वाचा गुण माहिती का तुम्हाला? त्यांनी त्यांच्या आयुष्यात वाचलेले पुस्तक ते पुन्हा कधी विसरत नव्हते. एवढी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होती. ते काय वरतून आली, त्यांना दिली सरते जास्त नाही. ते म्हणतात मी कमावली. कशी कमावली? माझ्या परिस्थितीतून कमावली. माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की मी एखादं पुस्तक विकत घ्यावं. त्यावेळी एखादं पुस्तक माझ्या हातात पडायचं, त्यावेळी मला वाटायचं आत्ता हे पुस्तक माझ्या हातात पडलंय, पुन्हा उभ्या आयुष्यात हे पुस्तक माझ्या हातात पडेल की नाही पडेल हे माहिती नाही. त्यामुळे आत्ताच असे वाचलं की पुन्हा वाचायची गरज पडता कामा नये. डॉक्टर बाबासाहेबांमुळे आपल्या सर्वांना सोन्या चांदीचे दिवस आले. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून आपल्या देशाला सर्वात मोठा लिखित संविधान दिला आहे. आणि त्याच संविधानाची कृपा एक चहा विकणारा आपल्या देशाचा पंतप्रधान होतो. आणि त्याच संविधानाची कृपा रिक्षा चालवणारा आमच्या राज्याचा मुख्यमंत्री होतो. आणि त्याच संविधानाची कृपा चूल आणि मूल सांभाळणारी बाई आपल्या देशाचा अर्थकारभार पाहते. आणि त्याच संविधानाची कृपा गुलामगिरीच्या बेड्यातून आमची बाई राष्ट्रपती पदाची सीडी चढते. आणि त्याच संविधानाची कृपा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आमची महिला तिला 4 भिंतीच्या आत बंद करून ठेवायचे, ती राष्ट्रपती पदावर जाते. यापेक्षा दुसरी मोठी गोष्ट कोणती आहे? पण आजचं वातावरण खूप बिघडत चाललंय. छत्रपती शिवाजी महाराज
शिवरायांसारखा दुसरा पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. अहो आज शोकतिका वाटते की आज माझ्या मावळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास माहिती नाही. सगळ्यांना वाटतं शोभा जन्माला आला पाहिजे, पण कुठे? शेजारीच्या घरात. आमच्या घरात नाही, शेजारीच्या घरात. अहो जोपर्यंत तुमच्या जिजाई घडणार नाही, जोपर्यंत शुभा जन्माला येणार नाही, अहो जोपर्यंत तुमच्या सावित्री घडणार नाही, जोपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले आपल्याला दिसणार नाही, अहो जोपर्यंत तुमच्यात रमाई घडणार नाही, जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला दिसणार नाही. हा आदर्श आमच्या मातांनी घेतला पाहिजे. काही जण म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय दिले? छत्रपती शिवाजी महाराजांचा अथंग प्रयत्न साकारलेलं स्वराज्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या रूपात दिलं. महात्मा फुलेंनी खुली केलेली ज्ञानाची कवाडे बाबासाहेबांनी घरोघरी पोहोचवली. अहो तुम्हाला काय केलं हे बघायचं असेल तर तुम्हाला पुस्तक वाचावं लागेल. कारण का पुस्तकाने माणसाचं मस्तक सशक्त होतं. कारण का शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. हे दूध जो कोणी पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून 100 दिवस शेळी बनून 1 दिवस तरी वाघ बनवून जगा, असा संदेश देणाऱ्या माझ्या भीमाची आपण लेकरं आहोत. कामाचे 12 तास वरून 8 तास, तुम्हाला मिळणारी महागाई भत्ता, तुमच्या भविष्यासाठी असलेला पीय निधी, स्त्रियांना वडिलांच्या संपत्तीत समान हक्क, समान काम, समान वेतन, माझ्या ताया माया बहिणींना भरपगारी सुट्ट्या, ही सगळी कोणाची देण आहे ग बाई? माझ्या बाबासाहेबाची देण आहे. हे विसरता चालता कामा नये. म्हणून आपण म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय दिले? जाता जाता एवढंच म्हणे, येशू के बाइबल में क्रिश्चियन चलता है, येशू के बाइबल पर क्रिश्चियन चलता है, अरे अल्लाह गीतों पुराणों पर ब्राह्मण चलता है, अरे अल्लाह के कुरान पे मुसलमान चलता है, अरे अल्लाह के कुरान पे मुसलमान चलता है, मगर मेरे भीम के संविधान पे सारा हिंदुस्तान चलता है, सारा हिंदुस्तान चलता है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या आवडीसाठी. ऊन खूप झालेलं आहे म्हणून जास्त वेळ न दवडता मी भारतजी सोनवणे साहेबांना